विधानसभा निवडणुका ज्या आहेत जसे जसे जवळ येऊ लागले आहेत आणि विधानसभेचे वारे जे आहेत निवडणुकीचे ते जसे जसे व्हायला लागले आहेत त्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळे संघटना आहेत, शेतकरी आहेत, सोबतच वेगवेगळ्या विभागातील कर्मचारी आहेत, आंदोलन करत आहेत आणि या आंदोलनाची व्यापकता जी आहे ती हळूहळू जी आता पसरायला लागली आहे। वाशिम जिल्ह्यामध्ये मागील 2-3 दिवसांपासून सातत्याने वेगवेगळ्या संघटनांचे, पक्षांचे, शेतकरी आणि आरोग्य क्षेत्रातले असो, शिक्षक असो, त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये मोर्चे काढले आहेत। शेतकरी जे आहेत हे पण उपोषणाला बसले आहेत। 2-3 गावची शेतकरी जे आहेत यांच्या मागण्या काय आहेत आणि त्यांनी या संदर्भामध्ये काय विचार केला आहे आम्ही जाणून घेऊया। सर, आपला परिचय काय आहे? माझं नाव निलेश पवार आहे, मी पण शेतकरीच आहे। बरं, तुमच्या नेमक्या मागण्या काय आहेत? जे कॅनवल आहे ते कॅनवलला सर्व्हिस रोड नाही आहे, त्याच्यामुळे लोकांचं जे शेतीचं नुकसान झालेलं आहे ते नुकसानाची भरपाई शासनाने आत्तापर्यंत दिलेली नाही। मला वाटते की आता आमचे वरिष्ठ त्यांच्याशी चर्चा करत आहे, जर शासनाने नुकसान भरपाई दिली नाही तर कदाचित हा उपोषण, आमरण उपोषण पुढे कंटिन्यू राहू शकते। बरं, तुम्हाला शासनाने किंवा प्रशासनाने या संदर्भात काही सूचना दिल्या आहेत का किंवा तुमची काही चर्चा झाली आहे का प्राथमिक स्तरावरती अधिकाऱ्यांची? सध्या तर काल वरिष्ठ चव्हाण सर आले होते, त्यांनी सांगितलेलं आहे की काही अटी आमच्या मान्य केलेल्या आहे, परंतु सर्व्हिस रोडची अट मान्य केलेली नाही आणि अजूनपर्यंत आमच्या शेतीचे जे नुकसान झालेलं आहे, म्हणजे जे कॅनवलचं नुकसान झालेलं आहे ते पैसे पण मिळाले नाही आणि जे कॅनवलचं जे बेंडचं काम आहे ते बेंडचं काम अजून शेतकऱ्यांचं पूर्ण झालेलं नाही। त्याच्यामुळे जे रब्बी हंगाम येणार आहे त्या रब्बी हंगामामध्ये शेतकरी काय करतील आता प्रश्न पडून राहिला, कारण पुढं रब्बी आहे आणि जर यावर्षी पण कॅनवलचं काम झालं नाही तर रब्बी हंगाम आहे ना असंच चाललं जाईल। साधारणतः किती शेतकरी जे आहेत ते प्रभावित होतात याच्यापासून? जवळपास आमच्या क्षेत्रामध्ये सुकांबामध्ये 60 शेतकरी आहेत ज्यांच्या शेतामध्ये कॅनवलचं काम झालेलं आहे। ज्यांचे नावं टाकले आहेत त्या गावातले किती शेतकरी या कॅनवलमुळे प्रभावित होत आहेत? 60-70 लोक तरी प्रभावित होत आहेत। आता तुमची शासनाकडे काय मागणी आहे? आता शासनाकडे मागणी आहे की आमचं जे कॅनवलमुळे जे धिंगाणा झालेलं आहे त्याचं दुरुस्तीकरण करून देणं आणि जर सर्व्हिस रोड मिळालं तर खूप छान होईल। त्याच्यानंतर नाही का जे आमचं नुकसान भरपाई झालेलं आहे रब्बी आणि खरीप ते दोन्ही पिकाचं आत्तापर्यंत पैसे भेटलेले नाही। जवळपास मागच्या वर्षीचं आणि या वर्षीचं हे दोन्ही वर्षाचं नाही का आम्हाला नाही का आमचं रिफंड म्हणजे आमचं जे अमाऊंट आहे ते नुकसानीचं फक्त भरपाई करून द्यावी शासनाने। त्या परिसरामध्ये कॅनल जे आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि त्याचं जे पाणी आहे ते शेतात जातं असं यांचा आरोप आहे आणि त्यामुळे रब्बी पीक आहे असो किंवा मग खरीप पीक असो त्याचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होत आहे आणि साधारणतः 70 शेतकरी जे आहेत हे या आजूबाजूने जे शेती आहेत 70 शेतकऱ्यांची ती 70 शेतकरी जे आहेत यामुळे प्रभावित होत आहे। त्यामुळे त्यांचा असा आरोप आहे आणि त्यांचं असं मत आहे की मागील 2022-23 आणि 23-24 पासून 2 वर्षात जे नुकसान भरपाई आहे ती शासनाने त्वरित द्यावी, अन्यथा ते तीव्र आंदोलन करण्याची रब्बी आणि खरीप। सुजित ठमके, वाशिम जिल्हा समाचार, जिल्हा परिषद वाशिम।